ट्रॅफिक जाम म्हणून हे हिंजवडी IT पार्क ओळखलं जातच, मात्र अलीकडच्या काळात याच हिंजवडीला वॉटर पार्क म्हणून एक नको ती ओळख मिळालेली आहे। केवळ एवढ्याच समस्या येत आहेत का, तर नाही, जगाच्या नकाशावर IT हब म्हणून ओळखलं जाणारे या हिंजवडीला समस्यांचं ग्रहण लागलेलं आहे आणि म्हणूनच ITians आहेत, गावकरी आहेत, ते वेगवेगळ्या मागण्या करतायत। काय त्यांच्या मागण्या आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय मागणी असणार आहे, कधी ह्या समस्या सुटू शकतात वाटतं? गेले 10 वर्ष झालं चर्चा चालू आहेत आणि हे मुद्दे आम्ही परत परत मांडत आलो। कुठेतरी एक सक्षम अधिकारी असणं, कारण की वेगवेगळ्या संस्था आहेत, MIDC, ग्रामपंचायत, PWD, PMRDA, पण यांचा समन्वय नाही। थोडेसे प्रयत्न आता चालू आहेत, पण ह्याचं जर का दीर्घकालीन सोल्युशन हवं असेल तर कुठेतरी एक स्वायत्त संस्था पाहिजे। प्राधिकरण असेल, नगरपालिका असेल किंवा पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे महानगरपालिका, कुठेतरी एक स्वायत्त संस्था असेल तरच या सगळ्या समस्या सोडू शकते। किती वर्षापासूनच्या या समस्या आहेत, तुम्ही कुठं कुठं यासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि त्या समस्या सुटत नसल्यामुळे तुम्ही या मागणीपर्यंत पोहोचलेला? मागील 6 ते 7 वर्ष आपण सातत्याने पाठपुरावा करतोय। अगदी देवेंद्र फडणवीस साहेब पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही पर्सनली भेटलो त्यांना। त्यांनी हे मान्यही केलं की येथील समस्या सॉल्व्ह होण्यासाठी काहीतरी नोडल एजन्सी असावी, त्यात पालिकेमध्ये समावेश होणं किंवा PMRDA सारखं त्यांना काहीतरी वेगळे अधिकार देणं, अशा गोष्टी बोलल्या गेल्या, परंतु झाल्या नाही। इथले प्रॉब्लेम वेगवेगळे पेटिशन असतील, केसेस असतील, हायकोर्टात जाणं, हे सगळे प्रमुख काय काय प्रॉब्लेम्स आहेत? मेनली ट्रॅफिक, त्याच्यानंतर इथं असणाऱ्या मूलभूत सुविधा, पाण्याची सुविधा, जे इथलं वेस्टेज आहे त्याचं कलेक्शन असेल, त्याच्यानंतर ट्रीटमेंट, वॉटर ट्रीटमेंट असेल, ह्या बेसिक नेसेसिटी ज्या आहेत स्थानिकांना असतील किंवा जे स्थानिक कर्मचारी इथं राहत आहेत त्यांना असतील, ह्या मागच्या 8 ते 10 वर्ष ह्या समस्या तशाच आहेत। याच्यावरती ठोस कुठलेही पर्याय घेतले गेले नाही। ज्या कुठल्या सोल्युशन दिले गेले त्या सगळे टेम्पररी आतापर्यंत आपल्याला दिसण्यात आले। तर आपली हीच मागणी आहे की म्हणजे जे देवेंद्र आता आपण ज्ञानेंद्र बोलले की आपल्याला ह्याला कुठल्या तरी एकदा पालिकेत जाणं किंवा एखादा IAS ऑफिसर, सक्षम IAS ऑफिसर देणं, हेच एक सोल्युशन याच्यावरती आहे। आतापर्यंत ट्रॅफिक टाकलं की हिंजवडीचाच वरती गुगलला सर्च व्हायचं, आता वॉटर पार्क टाकल्यानंतर सुद्धा हिंजवडीच सर्च होते। लाजिरू आणि बाबाई प्रत्येक वर्षीची गोष्ट आहे। हे मागच्या वर्षी एकंदरीत हिंजवडीमध्ये IT पार्क नसून याला एक पावसाळ्यामध्ये नदीचं स्वरूप येतं। मला ऑफिसला जाण्यासाठी जिथं 5 मिनिटाचा रस्ता आहे, मला 2 तास ट्रॅफिकमध्ये सफर करावं लागतं। सकाळी 2 तास, संध्याकाळी 2 तास, 10 तास ऑफिसमध्ये जर मी 14 तास इथंच स्पेंड करू लागलो तर फॅमिली आणि ह्या गोष्टी कसं होणार? आणि ह्या प्रत्येक वर्षी ग्रामपंचायतकडे जाणे, MIDCकडे जाणे, PMRDAकडे जाणे, यांनी म्हणतात की आमची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, ह्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे। तर एंड ऑफ द डे कुणीतरी एकानी रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि हे जे पण प्रश्न आहेत ते प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे असं आम्हाला वाटतं एकंदरीत। आता गेले 2-3 वेळा बघितलं आपण वॉटर पार्क झाला इथं, तर म्हणजे मानवी चुका होत्या 100%। आज नैसर्गिक जे नाले आहेत, ओढे आहेत, त्यावरती जे बांधकामं असतील, काही बुजवले गेले असतील, काही डायव्हर्ट केले गेले असतील त्यांनी, आणि रस्त्याचं कॉन्क्रिटायझेशन, आणि त्यानंतर थर्ड फॅक्टर जो आहे मेट्रोनी स्वतः रस्ते खराब केले। मेट्रोचे जे काम होतं त्याच्यानंतर पुन्हा रिपेअर वर्क नाही आहे, त्यामुळे जे पाणी साठतं, वॉटर पार्क जे बनतंय, याचे मेन कारण हे 3 आहेत। ओढे, नाले जे टिकवले गेले पाहिजे, नैसर्गिक जे फ्लो आहे ते टिकवले गेले पाहिजे, ही मागणी आपण मांडलेली आहे। त्यावरती काम सुरू झालंय असं बोलतायत, 10 ठिकाणं आयडेंटिफाय केले, पण त्याचं सोल्युशन पाहिजे। 10 वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत, कोणकोणत्या अशा स्वायत्त संस्था आहेत की कुठलाही प्रश्न निघाला की त्या प्रत्येक 10 स्वायत्त संस्थांकडून परवानगी मागावी लागते? परवानग्या नाही, म्हणजे आम्ही तक्रारी घेऊन जातो आणि त्यांनी सोडवणं अपेक्षित आहे। काही गोष्टींसाठी आम्ही ग्रामपंचायतकडे येतो, काही गोष्टींसाठी आम्हाला MIDCकडे जावं लागतं, काही गोष्टींमध्ये PMRDA आहे, काही ठिकाणी PMC आहे, काही ठिकाणी PCMC आहे जे कनेक्टिंग रस्ते आहेत त्याच्या रिपेअरिंगसाठी। PWD नाही आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी, कारण की जो मुख्य पुणे-सातारा रस्ता आहे त्याच्यावरती प्रचंड खड्डे आहेत। जो पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड शहर हिंजवडीला जोडतो त्या रस्त्यावरती प्रचंड खड्डे आहेत। तशा वेगवेगळ्या संस्था आहेत। कधी कधी आम्ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाकडे पण जातो, कचऱ्यासाठी वगैरे पण आहे, PMRDA आहे, अनेक संस्था आहेत, पण कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये थोडंसं कम्युनिकेशनची गॅप आहे। तर जगाच्या नकाशावरती हिंजवडीला पोहोचवण्यात या ITianचा मोठा हातभार आहे आणि त्यांच्या या सगळ्या समस्या आहेत, म्हणून ते म्हणतात की एक स्वायत्त संस्था असावी, खास करून महानगरपालिकेत समाविष्ट व्हावं हिंजवडीचं, असं म्हणणं आहे।
गावकरी आहेत आता आपल्यासोबत, आपण गावकऱ्यांशी बोलणार आहोत. ते म्हणतायत स्वायत्त संस्था असावी, काय तुमचे म्हणणं आहे त्याबद्दल? ते जे म्हणतायत ते अगदी बरोबर आहे. हिंजवडीचा कारभार हा ग्रामपंचायतीच्या आवाक्याबाहेर गेलेला आहे आणि जर ज्या IT पार्कवाले जे ITNs आहेत त्यांच्या दररोजच्या जीवनातील 4 तास जर तुम्हाला त्यांच्या कुटुंबासाठी किंवा राष्ट्रीय संपत्ती निर्माण करण्यासाठी द्यायचे असतील तर महापालिकेशिवाय पर्याय नाही. आणि ही गोष्ट प्रामुख्याने माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी मनात आणलं तर एका दिवसात हे सगळं होऊ शकतं. परंतु ही इच्छाशक्ती का नाही याचं गौड बंगाल आम्हाला कळत नाही. कारण का तर आज पाहिलं की सोमेश्वर माळेगावच्या कारखान्याला दादानी एका दिवसात चेअरमनशिपसाठी उमेदवारी जाहीर केली. मग आज तुम्ही हिंजवडीसाठी एका दिवसात हा निर्णय घेऊ शकता. महापालिकेशिवाय पर्याय नाही. अनेक संस्था आहेत त्या प्रत्येकाकडे बोट दाखवतात. त्याच्यामुळं गावचा विकास आणि हे सगळं आवाक्याबाहेर आहे. बरोबर आहे. अनेक असे निर्णय आहेत जे अनपेक्षितपणे त्यांनी घेतलेत आणि काही मिनिटांमध्ये हे निर्णय झालेत. मग हे पण हिंजवडीचा निर्णय तसा होऊ शकतो. हिंजवडीचा निर्णय हा एक घेतला तर तो खूप मोठा दूरगामी ठरेल आणि गेम चेंजर. जसं त्यांनी सांगितलं की समृद्धी महामार्ग गेम चेंजर आहे, तसं हिंजवडी बाबतचा जर निर्णय घेतला तिन्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तर हा खरोखर IT पार्कच्या इतिहासातील गेम चेंजर निर्णय ठरू शकतो. गाव पातळीवरती हा निर्णय किती महत्वाचा असेल सांगाल? तरुण म्हणून आता जे हिंजवडीचं एक नाव बदनाम होताना दिसतं, या वाहतूक कोंडीमुळे असेल, वॉटर पार्क मुळे झाल्यामुळे असेल, तर तरुण म्हणून तुम्हाला काय वाटतं? भविष्य म्हणून तुम्ही कसं पाहताय असं? भविष्यात महानगरपालिका आलीच पाहिजे. आताच आमच्या तात्यांनी जे सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलेलं आहे. हिंजवडीची ट्रॉफिकची समस्या भरपूर होते. 2-2, 3-3 तास माणसांना उशीर लागतो कंपनीत पण जायला आणि घरी पण जायला. आणि जे स्थानिक गाववाले त्यांना पण त्रास होतो भरपूर ट्रॉफिकचा. पर्याय तरुण पिढीसाठी हा निर्णय किती महत्वाचा असेल? महत्वाचा निर्णय झालाच पाहिजे चांगल्या व्यवस्थित पद्धतीने. तर इथं 10 वेगवेगळ्या स्वायत्त संस्था आहेत ज्यांच्याकडे हिंजवडीच्या समस्या सोडवण्यासाठी गावकरी असतील किंवा या ITNsना जावं लागतं. आणि या 10ही स्वायत्त संस्थांची तोंड 10ही दिशेला असल्यामुळं या हिंजवडीला समस्यांचं ग्रहण लागलेलं आहे. म्हणूनच आज गावकरी असतील किंवा ITNs असतील हे एकच मागणी करतायत की हिंजवडीचा समावेश हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत करावा किंवा एक वेगळी स्वायत्त संस्था निर्माण करावी. नाजिमुल्ला, ABP माझा, हिंजवडी, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.